ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर। भरा फक्त 1 रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू। प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरा बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस आटा चक्की। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। 9 रात्री 9 दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शहरामधील विविध भागांमध्ये ओपन स्पेसमध्ये पाणी साठून गवत उगवलं आहे। डासांचं प्रमाण देखील आणि रोगराई देखील वाढत आहे आणि याच पार्श्वभूमीवर श्रीगोंदा शहरामधील प्रभाग क्रमांक 9 मधील शिवाजीनगर, संभाजीनगर परिसरात प्रशांत गोरे यांनी स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांना दिलासा दिला। गोरे यांनी परिसरामध्ये ओपन स्पेस आणि रस्त्यावरती साचलेलं पाणी काढण्यासाठी पुढाकार घेत स्वतः उपस्थित राहून स्वच्छतेचं काम हाती घेतलं। त्यांच्या या उपक्रमामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। स्थानिकांकडून त्यांच्या कार्याचं कौतुक होत आहे। गेली 6 वर्ष नगरसेविका सीमाताई गोरे यांच्या माध्यमामधून प्रशांत गोरे आणि त्यांचे कुटुंब सातत्यानं जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत कार्यरत आहेत। गोरे परिवार नेहमीच लोकांच्या अडीअडचणीमध्ये त्यांना प्रतिसाद देत तात्काळ मदत करत आहे आणि हीच खरी लोकसेवा आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी यावेळी व्यक्त केल्यात। नमस्कार, माझे नाव गणेश राऊत, मी इथे शिवाजीनगर परिचय अपार्टमेंटमध्ये राहतो। तरी वेळोवेळी प्रशांत शेट गोरे यांनी आपल्या प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट आम्हाला कामं करून दिलेली आहेत। त्याचबरोबर गटर लाईन असेल तर त्यावेळेस फोन केला की दुसऱ्या दिवशी लगेच गाडी येऊन गटर लाईनचंही काम पूर्ण करून दिलं। वेळोवेळी साफसफाईचं काम असेल, फवारणी करण्याचं काम असेल तर ते वेळोवेळी पूर्ण करून देतात। अशा पद्धतीने आम्हाला याच कामांबरोबर कॉन्क्रिटीकरणाचं पण काम होतं, तेही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने झालं असताना आपण गावोगावी पाहतो कॉन्क्रिटीकरण झाल्याच्या नंतर साधारणपणे 1-2 वर्षामध्ये रस्ते खराब होतात, पण अक्षरशः या रोडला एकही खड्डा पडला नाही किंवा रोडचं काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं झालेलं आहे। याचबरोबर अजून राहिलेले जे काही आमच्यापर्यंत येण्याची काम आहेत तेही लवकरात लवकर पूर्ण होण्याची आम्ही अपेक्षा करतो आणि त्यांच्याकडून पूर्ण होणार हेही आम्ही अपेक्षा बाळगतो। तेच सध्या शिवाजीनगर प्रभागामध्ये 4 महिने सलग पाऊस असल्या कारणामुळे भरपूर प्रमाणात गवत वाढलेले होते इथं वेगवेगळ्या ठिकाणी। तर आम्ही आता पर्सनल विचारच करत होतो की JCB लावून सगळं गवत वगैरे साफ करायचं, पण आम्ही त्यांना सांगण्याच्या पूर्वीच येऊन हे सगळं आम्हाला व्यवस्थित पूर्ण करून दिलं। कारण इथे लहान मुलं वगैरे खेळतात तर थोडंसं इचूकाट्याचं जे काही अडचणी असतात तेही आता सध्या दूर झालेल्या आहेत आणि खूप छान पद्धतीने काम करतात। नमस्कार, माझ्या या प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिवाजीनगर परिसरामध्ये सध्या अतिवृष्टी झाल्यामुळं रस्त्यावरती गवत साजणं, ओपन प्लॉटला त्या ठिकाणी पाणी असणं, याच्यामुळे या परिसरामध्ये गवत वाढलं होतं। डास त्या ठिकाणी डासांची संख्या वाढली होती। मला नागरिकांचा फोन आला, मग मी तात्काळ त्या ठिकाणी मुख्याधिकारी भगत मॅडम यांना संपर्क केला। त्यांनी त्या ठिकाणी नगर परिषदेचा JCB उपलब्ध करून दिलेला आहे आणि मी या पूर्ण शिवाजीनगर परिसरातील रस्त्यावरचं गवत असेल, ओपन स्पेसमधील जागा जिथं कुठं पाणी साचलं असेल त्या ठिकाणची स्वच्छता असेल ते आता या ठिकाणी करत आहे। खऱ्या अर्थानं गेल्या 7 वर्षापूर्वी निवडून आल्यानंतर प्रभागाचा विकास करत असताना मेन रोडपासून तर शिवाजीनगरमध्ये कॉन्क्रिटीकरणचा रस्ता असेल, शिवपार्वती शेजारी कॉन्क्रिटीकरणचा रस्ता असेल, त्या ठिकाणी साळुंदेवीचा सभामंडप असेल, तसेच होली वस्तीकडील कॉन्क्रीटचा रस्ता असेल, वेळू रोडला संभाजीनगर परिसरातील कॉन्क्रीटचा रस्ता असेल, संभाजीनगर लाईन 1, 2, 3 या परिसरातील रस्ते असतील आणि आता श्रीगोंदा नगर परिषदेच्या नव्याने मंजूर झालेल्या पाणी योजनेमध्ये वेळू रोडला संभाजीनगर या ठिकाणी नवीन एक 2 लाख लिटर क्षमतेची टाकी
त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेलं आहे. त्या टाकीचंही काम त्या ठिकाणी चालू आहे आणि त्या टाकीपासून अंतर्गत पाण्याची लाईन टाकण्याचं कामही सुरू झालेलं आहे. त्या टाकीची जी लाईन आहे ती वेळू रोडला वडवकर वस्तीपर्यंत जाणार आहे. वडवकर वस्ती असेल, पारी वस्ती असेल, सोनवणे वस्ती, शिदनकर, सातव, जकाते या परिसरामध्ये त्या टाकीचं पाणी जाणार असून त्याच टाकीची दुसरी लाईन पेडगाव रोडने त्या ठिकाणी सावंत वस्तीपर्यंत, म्हणजे आप्पासाहेब सोनवणे यांची वस्ती असेल, संजय सावंत यांची वस्ती असेल, अभिषेक सावंत यांची वस्ती असेल, त्या ठिकाणी नगर परिषदेच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी आणि माझे सहकारी नगरसेवक आदरणीय संतोषजी कोथिंबरे या प्रभागामध्ये काम करत असताना निश्चितच सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून या ठिकाणी या प्रभागात काम करत आहे. खऱ्या अर्थानं निवडणूक झाल्यानंतरच त्या दिवसापासून पुढच्या निवडणुकीची तयारी आम्ही गोरे कुटुंब करत असतो. येणारी निवडणूक त्या ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या दरम्यान होणार आहे आणि निश्चित या परिसरातील नागरिकांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहील अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद. सुहास कुलकर्णी, सी24 तास, श्रीगोंदा. आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच सी24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.